नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की जेव्हा साक्षात ईश्वर आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्याला वाचवतात. पण जर गुरुच आपल्यावर कोपले तर ईश्वरही काही करू शकत नाही. म्हणूनच आयुष्यात गुरुबळ असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ शिकवतो. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या काळात आपण सर्वजण श्री गुरुचरित्र पारायण करणार आहोत. हे पारायण कसं करावं, महिलांसाठी कोणते नियम आहे आणि आहार कसा असावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. पारायणाची तिथी आणि वेळ काय असणार आहे ते आपण बघूया. यंदा हा सप्ताह खूप खास आहे. सुरुवात 9 एप्रिल 2026 वार गुरुवार आणि सांगता ही आपल्याला 15 एप्रिलला करायची आहे. उद्यापन आपल्याला 16 एप्रिललाच करायचं आहे. लक्षात ठेवा, पारायण नेहमी सकाळी लवकर म्हणजेच मुहूर्तावर सुरू केलं तर अतिशय उत्तम, कारण यावेळेस वातावरणात एक वेगळी शांतता आणि ऊर्जा असते. दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही वाचन करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ टाळा, कारण ही महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. महिलांसाठी विशेष माहिती आहे की बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ताई, आम्ही गुरुचरित्र पारायण वाचू शकतो का? तर अगदी अभिमानाने सांगताय, हो नक्कीच. फक्त आपल्या दिंडोरी प्रणीत मराठी प्राकृत ग्रंथ वाचायचा आहे. केंद्रात आज पुरुषांपेक्षा महिलाच जास्त संख्येने पारायणाला बसतात. त्यावेळेस मनात कोणतीही शंका न ठेवता महाराजांवर विश्वास ठेवून सेवेला सुरुवात करा. पारायण म्हणजे केवळ वाचन नाही, तर ती एक तपस्या आहे. या 7 दिवसात आपल्याला कोणते कोणते नियम पाळायचे आहेत ते बघूया. सात्विक आहार म्हणजे कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे बंद आहे. बाहेरचं खाणंसुद्धा आपल्याला टाळायचं आहे. परअन्न आपल्याला टाळायचं आहे. ब्रह्मचर्य, मनावर आणि शरीरावर ताबा ठेवून ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला करायचे आहे. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. राहणीमान म्हणजे गादीचा त्याग करून जमिनीवर चटई किंवा सतरंजी टाकून आपल्याला झोपायचं आहे. ग्रंथाची सेवा म्हणजे सतत 7 दिवस एकाच जागी ठेवायचा आहे आपल्याला तो ग्रंथ. त्याला वारंवार हलवायचं नाही आहे आणि नेहमी स्वच्छ वस्त्राने झाकून ठेवायचं आहे. जर पारायणादरम्यान सूतक आलं किंवा मासिक धर्म सुरू झाला तर घाबरून जाऊ नका. सेवा अखंडित करू नका. तुमच्या जागी दुसऱ्या कोणाकडून म्हणजे ओळखीच्या व्यक्तींकडून किंवा गुरुजींकडून तेवढे अध्याय वाचून घ्या, पण ग्रंथाचे महात्म्य कमी होऊ देऊ नका. नुसतं पारायण करून चालणार नाही, त्याला नित्यसेवेची सुद्धा आपल्याला जोड द्यायची आहे. दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे, जेणेकरून आपल्याकडं ज्या काही कळत नकळत झालेल्या चुका असतात त्याचा दोष आपल्याला लागणार नाही. स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी आपल्याला जप करायचा आहे. जर शक्य असा अखंड दिवा आपल्याला घरामध्ये चालू ठेवायचा आहे.